हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर आज खूप मनापासून स्वागत करते। सॉरी, माझी तब्येत जरा ठीक नाही आहे, त्यामुळे माझा आवाज थोडासा बसलेला आहे। सो आज आपण करणार आहोत डाळ भाजी, ज्याला काही लोक डाळ पालकही म्हणतात। खूप छान आणि टेस्टी असा प्रकार आहे पालकाच्या भाजीचा। 30 नेहमी पालकाची भाजी खाऊन बोर झाली असेल तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। खूपच छान लागते ही भाजी। तुरीच्या डाळीऐवजी तुम्ही मुगाच्या डाळीत ही भाजी करू शकता, पण तुरीच्या डाळीने खूप छान सुंदर चव येते। सो याच्यासाठी मी तुरीची डाळ 1.5 वाटी छान शिजवून घेतली। शिजवतानाच मी त्याच्यात शेंगदाणे आणि मिरची घातली होती, जेणेकरून त्याला टेस्ट खूप छान येते। तुम्हाला आवडत नसेल तिखट तर स्किप करू शकता। आणि पालक मी वेगळा शिजवून घेतला, कारण पालकाला शिजायला फार कमी वेळ लागतो आणि डाळीत तुम्ही घातला तर त्याचा जो गुणधर्म आहे, त्याचे जे सत्व आहे ते सगळे निघून जातात आणि तो हिरवा दिसत नाही, त्याचा रंग सगळा खराब होतो। म्हणून मी तो छान 4-5 मिनिटच फक्त पाण्यात उकळून घेतलेला आहे। त्याच्यानंतर छानपैकी हाटून आपली भाजी रेडी केलेली आहे आणि नेहमी प्रकारच्या फोडणीत मी आता ती करणार आहे। त्याच्यासाठी मोहरी, जिरं, कांदा, लसूण छान परतून घेतला। त्याच्यानंतर सगळे तिखट, हळद, मीठ, हिंग सगळे स्पायसेस घातले आणि छान बारीक चिरलेला टोमॅटो त्याच्यावर घातला। छान परतून तेल सुटायला लागलं की आपण आपल्या डाळीचं मिश्रण याच्यात एकजीव करणार आहोत। मी यात शेंगदाणे पण छान घातले, कारण शेंगदाणे खूप छान लागतात या भाजीत, दाताखाली खूप छान चव लागते। आता कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही पातळ आणि घट्ट करू शकता, पण जास्त पातळही छान लागत नाही आणि जास्त घट्टही चांगली लागत नाही। मी आता याच्यात थोडेसे माझ्या घरचे मसाले सुद्धा ॲड केलेले आहेत, छोटे छोटे। तुम्हाला स्किप करायचं असेल तर स्किप करू शकता, पण खूप सुंदर लागते ही भाजी। भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातासोबत तर खूपच सुंदर लागते। नक्की ट्राय करा हा एक वेगळा प्रकार। तुम्हाला आवडल्या असेल माझ्या रेसिपीज तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, खूप 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 शेअर करा, खूप खूप लाईक करा आणि प्लीज कमेंट्स करत जा। तुम्हाला आवडली असेल तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये सुद्धा माझ्या रेसिपी शेअर करत जा। भेटते नवीन रेसिपीसह किंवा गाण्यासह, तोपर्यंत बाय।